नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। संविधान या शब्दाचं उच्चारण करताच समोर एक भव्य आणि उदात्त स्वरूपाचं चरित्र आपल्या नजरेसमोर येतं। अर्थात या उदात्त चरित्रातून देशामध्ये एकता, एकात्मता यांना संवर्धित करण्याची प्रेरणा प्राप्त झालेली आपल्याला दिसते। मग अशा संविधानाच्या माध्यमातून अखंडित स्वरूपाचा असा जो देश, ज्या देशामध्ये विविध धर्म, जाती, पंथ, वंश अशा विविध अंगांनी नटलेल्या अशा देशामध्ये एकता आणि एकात्मता संवर्धित करण्याचं खरं उदात्त जर श्रेय कुठे जात असेल तर ते भारताच्या संविधानाला जातं। अर्थात त्याला राज्यघटना असेही आपण म्हणतो। मग अशा संविधानाचा एकत्रित सारांश किंवा सारामृत जर कुठे बसवला गेला असेल तर तो एक्झॅक्टली आपल्याला कुठे पाहायला मिळतो, तर भारताच्या असणाऱ्या प्रस्ताविकेत। चला तर मग ही प्रस्ताविका काय आहेत, त्यातील कोणकोणते मुद्दे भारताची एकता, एकात्मता यांना जोपासण्याचं काम करत आहेत, भारतामधील विविध राज्यांना कल्याणकारी स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम करत आहे, याचा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत। प्रस्ताविका, प्रियांबल अशा वेगवेगळ्या नावांनी तिला ओळखलं जातं, जसं की सरनामा आहेत, उद्देशिका आहेत, उद्देशपत्रिका आहेत। मग अशा उद्देशपत्रिकेची निर्मितीची प्रक्रिया जगाच्या पाठीवर सर्वप्रथम कुठे झाली असेल? अर्थातच असं मानलं जातं की 18व्या शतकामध्ये अमेरिकन रिव्हॉल्युशन झाली आणि अमेरिकन रिव्हॉल्युशन मध्ये जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने प्रस्ताविकेचं मुहूर्तमेढ जे ते आपल्याला तयार झालेलं दिसतं। खरं तर स्वतंत्र अमेरिका जेव्हा युरोपियन पासून झाली होती तर त्यावेळेस एकसंघ अमेरिकेचं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न जो अमेरिकेच्या वेगवेगळ्या राज्यांनी एकत्रित येऊन केला होता, म्हणूनच आपण त्याला अमेरिकन संघ असं म्हटलं जात असतं। म्हणून अमेरिकन प्रस्ताविकेची सुरुवात जी ती देखील जर बघितली गेली तर आम्ही अमेरिकन लोक अर्थात वी द अमेरिकन पीपल अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते। याचबरोबर अमेरिकेसोबतच नजीकचा असणाऱ्या कॅनेडियन देशांनी पण प्रस्ताविकेचा स्वीकार आपल्याला केलेला दिसतो, ज्यामध्ये कॅनडाने सत्तेच्या अधीन राहूनच कॅनेडियन संघाची निर्मितीची प्रक्रिया केलेली, ज्या संघाच्या माध्यमातून जनतेच्या हितार्थ कार्य करण्याचं एक प्रकारचं श्रेय आपल्याला इथे पाहायला मिळताना दिसतं। याचाच एक आधार घेत भारताने भारतीय संघाची स्वतंत्र अशी प्रस्ताविका तयार केलेली दिसते। अर्थात त्या प्रस्ताविकेची सुरुवात जर आपण बघितली तर आम्ही भारताचे लोक अर्थात वी द पीपल ऑफ इंडिया। मग अशा स्वरूपाची ही जी प्रस्ताविका आहे, ही प्रस्ताविका वेगवेगळ्या देशाने वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी प्रस्तुत करण्याचं काम केलं आणि संपूर्ण आपल्या राज्यघटनेचा सारांश जो आहे तो सारांश दर्शनी भागामध्ये स्पष्ट करण्याचं कामही केलेलं आपल्याला दिसतं। मग अशा स्वरूपाचं ही जी प्रस्ताविका आहे, या प्रस्ताविकेचा मूळ स्रोत अमेरिका आहे। जगाच्या पाठीवर प्रथम लिखित राज्यघटना आहे अमेरिकेनेच केलेली आपल्याला दिसते। त्यामध्ये प्रस्ताविका लिखित स्वरूपाची अमेरिकेनेच केलेली दिसते आणि याच अमेरिकेकडून वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये या प्रस्ताविकेचा आणि लिखित राज्यघटनेचा स्वीकार केलेला दिसतो। त्याला अपवाद भारत देखील आपण ठेवू शकत नाही। भारतानेही अमेरिकन असणाऱ्या प्रस्ताविकेचा स्वीकार केला आणि त्यातील काही निवडक तत्वांच्या माध्यमातून स्वतंत्र स्वरूपाची अशी उद्देशिका जी ती आपल्या या ठिकाणी तयार करण्याचं कार्यही केलेलं दिसतं। मग अशा प्रस्ताविकेचं रूप जर बघितलं गेलं तर ते आपल्याला पाहायला मिळतं। अर्थात भारताचे संविधान उद्देशिका असे म्हटलं जाताना दिसतं, ज्या रचनेमध्ये आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता, एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अधिकृत अंगीकृत करण्याचा व स्वतःप्रत अर्पण करत आहोत। अशा पद्धतीची एक स्वतंत्र व्यवस्था जर पाहिली तर आपल्या संविधानाची, या संविधानाच्या या पार्श्वभूमी भागामध्ये आपल्याला लक्षात घेता येतं की भारताची जी राज्यघटना अस्तित्वात आली त्या राज्यघटनेचा एकत्रित सारांश जर बघितला गेला तर एवढ्या या संविधानामध्ये प्रस्तुत केलेला आहे। मग असा जो सारांश आहे त्यातील असणारे स्वरूप किंवा उद्दिष्ट काय काय याचा आपण आता थोडक्यात विचार करणार आहोत। प्रस्ताविका, सरनामा किंवा उद्देशिका यांचे काही महत्त्वपूर्ण घटक आहेत। त्या घटकांमध्ये जर पाहिलं तर राज्यघटनेच्या अधिकाराचे स्रोत आपल्याला पाहायला मिळतात। या अधिकाराच्या स्रोतांमध्ये सर्वोच्च स्थान जर कोणाचं असेल तर अर्थात
भारतीय जनता आहेत आणि त्या जनतेप्रती स्नेह प्रतिपादित करण्याचं काम जे ते आपल्याला या संविधानाच्या माध्यमातून झालेलं दिसतं. यामध्ये भारतीय राष्ट्राचे स्वरूप जे ते देखील स्पष्ट केलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊन राज्यघटनेचे उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि अंतिम स्रोतामध्ये जर पाहिलं तर राज्यघटनेची स्वीकृती 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्याला पाहावयास मिळताना दिसते. यानुसार जर बघितलं गेलं तर एक प्रकारे हा संपूर्णपणे प्रस्ताविकेचा सारांश तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होताना दिसतो. मुद्दा आपला पहिला तयार होतो तो अर्थात काय, तर प्रस्ताविकेचे स्वरूप. या स्वरूपांमध्ये प्रामुख्याने प्रथमतः आपल्याला सार्वभौम पाहायला मिळतं, दुसरं अर्थातच समाजवाद, तिसरं अर्थातच धर्मनिरपेक्ष, 4 लोकशाही आणि 5वा जो महत्वपूर्ण भाग आहे त्याला गणराज्य. अशा पद्धतीची एक व्यवस्था जी ती आपल्याला या प्रस्ताविकेच्या स्वरूपाच्या माध्यमातून लक्षात घेताना दिसते. पुढे प्रत्येक स्वरूपाचा असणारे एक थोडक्यात विश्लेषण आहे ते आपण बघूया. त्यामध्ये अर्थातच सार्वभौम. सार्वभौम या शब्दाचा अर्थ असं राष्ट्र की ज्या राष्ट्रावरती विदेशी वसाहती अथवा विदेशी शक्तीची कोणत्याही प्रकारची आधिसत्ता नसलेलं, अर्थात असं स्वतंत्र राष्ट्र जो आपला निर्णय आपल्या मर्जीप्रमाणे किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे प्रस्तुत करतो. असं राष्ट्र की जे आपले निर्णय स्वतः प्रस्तुत करून वेगवेगळ्या देशांसोबत आपापले असणारे व्यापार व्यवसाय करार स्वतंत्रपणे प्रस्थापित करणारा देश, अर्थात सार्वभौम. अशा स्वरूपाचे सार्वभौमत्वाची ही संकल्पना जर बघितली गेली तर आपल्याला आयर्लंडच्या राज्यघटनेवरून घेतलेले दिसते. मित्रांनो, एक खात्रीलायक बातमी आहे, पण तुम्ही तयार आहात का? महाराष्ट्र सरकार ऑगस्ट महिन्यात घेणार आहे तब्बल 75,000 सरळ सेवा पदांची मेगा भरती. गेल्या कित्येक दिवसांपासून आपल्या राज्यात तब्बल 2,75,000 पदे रिक्त पडून आहेत. त्यानुसार सरकारने एक तातडीचा आराखडा जाहीर केला असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 1 जून ते 15 ऑगस्ट या 2.5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 75,000 पदे भरली जाणार आहेत. चला तर मग आजच तयारीला लागा. या भरतीच्या संदर्भातले अभ्यासक्रम व इतर महत्त्वाचे अपडेट्स आम्ही आपल्याला दररोज देत राहू. त्यासाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर सार्वभौम या संकल्पने संबंधित इतरही महत्वपूर्ण मुद्दे आपल्याला लक्षात घेता येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने त्याचे 2 भागामध्ये विभाजन होतं. एक बाह्य सार्वभौम आणि दुसरा आहे ते म्हणजे अंतर्गत सार्वभौम. बाह्य सार्वभौम म्हणजे काय, अर्थातच देश आपले स्वतःचे असणारे उद्दिष्ट ध्येय धोरणे जगाच्या वेगवेगळ्या देशांसोबत त्या ठिकाणी स्वतंत्रपणे प्रस्तुत करणारा सार्वभौम म्हणजे बाह्य सार्वभौम. ज्या बाह्य सार्वभौमामध्ये व्यापार व्यवसाय इतर सर्व घटकांचा समायोजन करण्याचं काम केलेलं असतं. अंतर्गत सार्वभौम असं राष्ट्र की ज्या राष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे आपापल्या वेगवेगळ्या राज्यांना स्वतंत्र अस्तित्व तर प्राप्त करून दिलं, मात्र त्यामध्ये एकता आणि एकात्मता संवर्धित करण्याचं कार्य केलं गेलं, त्याला आपण अंतर्गत सार्वभौम असे म्हटलं जाताना दिसतं. अशा अंतर्गत सार्वभौमामध्ये त्या ठिकाणी विविध राज्य प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या भागात विभाजित केलेले असले तरी त्यांचा आधिपत्ता किंवा आधिसत्ता जर बघितलं गेलं किंवा केंद्रस्थान जर बघितलं गेलं तर ते संसदेकडे येताना आपल्याला दिसतं आणि संसद त्याबाबत वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करून त्याला प्रस्तुत करण्याचं कार्य करताना आपल्याला दिसते. म्हणून या एकत्रित संकल्पनेला आपण सार्वभौम असं म्हटलं जाताना दिसतं. दुसरा स्वरूपाचा भाग आहे तो म्हणजे समाजवाद. खऱ्या अर्थाने समाजवाद ही जी संकल्पना आहे ती भारतीय राज्यक्षेत्रातील राज्यांचे उद्दिष्टे लोकांचे चांगले जीवनमान संधीची समानता प्राप्त करून देणं म्हणजे समाजवाद. असं समाजवाद एक प्रकारे कल्याणकारी उदात्त स्वरूपाचं राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपलं योगदान जे ते प्रस्तुत करणं म्हणजे समाजवाद होय. मग अशा समाजवादी संकल्पनेच्या बाबत जर विचार केला तर यामध्ये एक प्रकारे सामाजिक हितसंबंध जोपासणं, ज्या सामाजिक हितसंबंधाच्या माध्यमातून व्यक्तीच्या जन्मापासून तर मरेपर्यंत वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला सुकर ठेवण्याचं कार्य करणं म्हणजे समाजवाद होय. मग अशा स्वरूपाचे हे जे समाजवाद आहे हा शब्द मूळ प्रस्ताविकेमध्ये टाकलेला नव्हता, परंतु त्या संबंधित असणारे विविध स्वरूपाचे तत्व आपल्याला राज्यघटनेतल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहायला मिळतात. जसे की उदाहरणार्थ आपल्याला मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातून कल्याणकारी स्वरूप प्राप्त करून देण्याचं काम या समाजवादी तत्वांच्या अंतर्गत करण्यात आलेलं आपल्याला दिसतं. दुसरं जर बघितलं गेलं तर मूलभूत कर्तव्यांच्या माध्यमातून समाजवाद हे तत्व प्रस्थापित करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. अशा विविध घटकांच्या अंतर्गतच समाजवाद ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रस्तुत झालेली दिसते.
मग असा समाजवाद जो शब्द आहे तो 42व्या घटना दुरुस्ती अन्वये 1976 मध्ये आपल्याला टाकलेला दिसतो, ज्याच्या माध्यमातून त्याचं एक स्वतंत्र आणि अधिकृत स्वरूपाचं रूप जे ते प्राप्त करून देण्याचं कार्य आपल्याला या ठिकाणी झालेलं दिसतं. पुढे या संकल्पनेचा उल्लेख जसं मगाशी मी म्हटलं की मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेला आपल्याला दिसतो, त्याचबरोबर 1955च्या काँग्रेसच्या आवडी अधिवेशनामध्ये पण समाजवाद हा शब्दप्रयोग जो तो प्रथम केलेला आपल्याला पाहावयास मिळताना दिसतो. मग असा जो समाजवाद आहे या समाजवादाच्या शब्द रचनेला अत्यंत प्रभावीपणे प्रस्तुत करण्याकरता जर बघितलं गेलं तर वेगवेगळ्या खटल्यांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. या खटल्यांमध्ये प्रामुख्याने एक्सेल वेअर विरुद्ध भारतीय संघ आहे, ज्या खटल्याच्या माध्यमातून खाजगी व सामाजिक मालकीस एकत्र आणण्याचं काम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर DS नकारा विरुद्ध केंद्र सरकार, ज्या अंतर्गत जनतेला सुयोग्य जीवन प्रदान करण्याकरता अर्थात जन्मापासून मरेपर्यंत कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून त्याचं आयुष्य सुकर करण्याकरता केलेली व्यवस्था जर पाहिली तर समाजवाद होय. मेनका गांधी विरुद्ध भारतीय संघ आहेत, ज्यामध्ये कलम 14च्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्य संस्थेच्या मनमानी कृती विरुद्ध केलेली ही व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते, जिथे कायद्यापुढे समानता अर्थात समान परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कायदा हा समान पद्धतीने लागू केला जातो, तर भिन्न परिस्थितीमध्ये कायदा हा भिन्नपणे लागू करणारी व्यवस्था आपल्याला मेनका गांधी खटल्याच्या स्वरूपात पाहायला मिळते. चौथा श्रीराम दालमिया विरुद्ध SR तेंडुलकर व इतर, या खटल्यामध्ये जर बघितलं गेलं तर कोणत्याही प्रकारचा कायदा केला तर त्याचे वर्गीकरण करता येऊ शकते, मागणे वाजवी आणि आवश्यक असणे गरजेचे असते. अशा पद्धतीच्या कायद्याला सुबद्ध पद्धतीने कार्यान्वित करणं हा या पाठीमागचा मूळ उद्देश आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर रमन दयाराम शेट्टी विरुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ, या खटल्याच्या अंतर्गत सरकारने एखादी व्यक्ती अथवा व्यक्तिविशेष समुदायासंबंधित भेदभावपूर्वक केलेली जी काही कार्यवाही, या कार्यवाहीचा रूप जर बघितलं गेलं तर समाजवाद या संकल्पनेच्या अंतर्गत येताना दिसतं. कारण का तर प्रत्येक व्यक्तीला कायदा हा समान पद्धतीने लागू करणं हा या पाठीमागचा मूळ उद्देश आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. यानंतर पंजाब राज्य विरुद्ध ANRV इक्बाल सिंग आहेत, ज्या व्यक्तीचा अंतर्गत जर बघितलं गेलं तर पेन्शन हा व्यक्तीचा अधिकार आहे, पण पगार देणं सरकारच्या विवेकाधिकारावरती अवलंबून असणं, म्हणजे अर्थात पेन्शन आणि पगार या दोघांमध्ये एक सहसंबंध प्रस्थापित करणारी हा खटला आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. त्यानंतर JB पंत कृषी विद्यापीठ विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य होतं, या खटल्याच्या निमित्ताने उपहारगृहातील जे काही कामगार होते अशा कामगाराला सामाजिक न्याय आणि आर्थिक स्वरूपाचं नियमावलीच्या आधारावरती विद्यापीठाचे कायमस्वरूपी कामगार म्हणून नियुक्त करण्याचं कार्य केलं. अर्थात ही संकल्पना समाजवाद या तत्वाशी संबंधित आहे. पुढे जाऊन जर बघितलं गेलं एअर इंडिया विरुद्ध संयुक्त कामगार संघ किंवा समया विरुद्ध आंध्र प्रदेश राज्य, यासारख्या अनेक साऱ्या खटल्यांनी समाजवाद ही जी संकल्पना आहे या संकल्पनेला अत्यंत सुगम पद्धतीने पुरस्कृत करण्याचं कार्य केलेलं आपल्याला दिसतं, ज्या आधारावरती व्यक्तीचे अधिकार हे सामाजिक तत्वाच्या प्लॅटफॉर्मवरती समानतेच्या आधारावरती प्रस्तुत करणं हा या पाठीमागचा मूळ उद्देश आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो. पुढे महत्वपूर्ण स्वरूप जर बघितलं गेलं तर धर्मनिरपेक्षता. धर्मनिरपेक्षता जर बघितले गेले तर राज्य संस्था जी यांचा कोणत्याही प्रकारचा अधिकृत स्वरूपाचा धर्म नाहीये, अर्थात ते सर्व धर्मांप्रती सहिष्णुता प्रस्थापित करणारी व्यवस्था आहे. धर्मनिरपेक्षता या संकल्पनेच्या अंतर्गत हाही मुद्दा अधिकरित्या प्रभावीपणे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतो की राज्य संस्था कोणत्या एका धर्माप्रती आकस अथवा ममत्व भाव न ठेवता सर्व धर्मांप्रती समानतेच्या तत्वाच्या आधारावरती सामाजिक कल्याणाच्या योजना ज्या त्या प्रस्तुत करणारी व्यवस्था अर्थात धर्मनिरपेक्षता होय. अशा धर्मनिरपेक्षता स्वरूपाला प्रस्ताविकेमध्ये सेम 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 1976 अन्वये समाविष्ट करण्याचं काम करण्यात आलं. अर्थात धर्मनिरपेक्षता ह्या ज्या संकल्पना आहेत 42व्या घटना दुरुस्ती अंतर्गत टाकल्या असल्या तरी त्यापूर्वी राज्यघटनेमध्ये त्या संकल्पनेच्या संबंधित काही व्यवस्था नव्हती का? तर नाही. धर्मनिरपेक्षता ही संकल्पना काय आहे त्याबद्दलची माहिती किंवा त्याबद्दलची असणारी व्यवस्था आपल्याला त्याहीपूर्वी राज्यघटनेमध्ये पाहायला मिळत होती. अर्थात मूलभूत अधिकारातील असणारे कलम 25 ते 28च्या दरम्यान धर्म स्वातंत्र्याचे अधिकार प्रस्तुत करण्यात आले, ज्या धर्म स्वातंत्र्याच्या माध्यमातून व्यक्ती ही आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्या धर्माचा स्वीकार करू शकते, प्रचार प्रसार करू शकते, त्याचबरोबर त्या धर्माचं आचरण उत्सव या सर्व घटकांमध्ये आपल्या मर्जीप्रमाणे आपलं जीवन जगू शकते.
हे संपूर्ण व्यवस्था आपल्याला धर्मनिरपेक्षता या संकल्पनेशी संबंधित प्रस्तुत होताना दिसते. यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचे वेगवेगळे अर्थ प्रस्थापित होताना आपल्याला दिसतात अथवा वेगवेगळे प्रकार अस्तित्वात येताना दिसतात, ज्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर नास्तिक राष्ट्र आहेत, त्यानंतर दुसरे ईश्वरास्तिक राष्ट्र आहेत आणि तिसरे जर बघितले गेले तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आपल्याला पाहायला मिळताना दिसते. यामध्ये प्रथमतः नास्तिक राष्ट्र म्हणजे अर्थात असं राष्ट्र की जे कोणत्याही धर्माला अधिकृत स्वरूपाची मान्यता देत नाही. अर्थात इथे सर्व धर्मांप्रती समानता प्रस्तुत होताना आपल्याला दिसते किंवा कोणत्या धर्माला त्या ठिकाणी उच्च स्थान आणि एखाद्या धर्माला निच्च स्थान प्रस्तुत करत नाहीयेत. अर्थात तिथे जर बघितलं गेलं तर मानवतावादी वृत्तीने आपले जीवन प्रस्थापित करणारं राष्ट्र, अर्थात त्याला आपण नास्तिक राष्ट्र असे म्हटलं जाताना दिसतं. ईश्वरास्तिक राष्ट्र आहेत जिथे विशिष्ट धर्माला राष्ट्रधर्म म्हणून मान्यता असते, जिथे केवळ त्या राष्ट्राची आयडेंटिटी जर बघितली गेली तर एखाद्या विशिष्ट धर्माची प्रस्तुत केलेली असते, म्हणून अशा राष्ट्राला आपण ईश्वरास्तिक राष्ट्र असे म्हणतो. उदाहरणार्थ जर बघितलं गेलं तर बांगलादेश आहेत, म्यानमार आहेत, श्रीलंका आहेत, पाकिस्तान आहेत, यासारख्या राष्ट्रांचा समावेश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळताना दिसतो. पुढे धर्मनिरपेक्ष राष्ट्र कोणत्याही धर्मास पूर्णता किंवा अंशता त्या ठिकाणी प्राधान्य न देता सर्व धर्मांप्रती त्या ठिकाणी समानता प्रस्तुत करणारं राष्ट्र, अर्थातच धर्मनिरपेक्ष राष्ट्र, ज्या राष्ट्रांमध्ये भारतात समवेत त्या ठिकाणी अमेरिका, नेपाळ यासारख्या अनेक राष्ट्रांचा समावेश होताना आपल्याला दिसतो. या संबंधित काही महत्वपूर्ण खटले आहेत, जसे की सेंट झेवियर कॉलेज विरुद्ध गुजरात राज्य, ज्या खटल्याच्या माध्यमातून धर्मनिरपेक्षता ही जी संकल्पना आहे ही ना दैववादी आहे ना दैवाविरुद्ध आहे, ती एक प्रकारे भक्तिभाव, अज्ञेयवाद, त्याचबरोबर त्या ठिकाणी नश्वरवाद यांना हाताळण्याचं मुख्यतः काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसते. त्यानंतर दुसरा आहे सचिन बोम्माई विरुद्ध भारतीय संघ. या खटल्या अन्वये जर बघितलं गेलं तर धर्मनिरपेक्षता हे जे तत्व आहेत हे राज्यघटनेमध्ये कलम 25, कलम 26, कलम 27 आणि कलम 28 ने अत्यंत सुपीक पद्धतीने स्पष्ट करण्याचं काम केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण खटला अरुणा रॉय विरुद्ध भारतीय संघ, ज्यामध्ये धर्मनिरपेक्षतेची व्याख्या जी ती सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केली. अर्थात धर्मनिरपेक्षता म्हणजे काय, सर्वोच्च न्यायालयाच्या मते असं राष्ट्र की जे आपली ओळख एखाद्या धर्माच्या आधारावर न करता समानतेच्या तत्वावरती प्रस्तुत करते आणि जे सर्व धर्मांप्रती सहिष्णुता प्रस्तुत करण्याचं कार्य करते, तिला आपण धर्मनिरपेक्षता असं म्हटलं जाताना दिसतं. त्या संबंधित इतरही खटले आहेत, जसं आर कोएल्हो विरुद्ध तामिळनाडू राज्य किंवा वल्सम पाऊल विरुद्ध कोचीन विद्यापीठ. या सर्व खटल्यांनी एक प्रकारे धर्मनिरपेक्षता या संकल्पनेला अधिकृतपणे प्रस्तुत करण्याचं कार्य केलेलं दिसतं. यानंतर पुढे येते लोकशाही. लोकशाही प्रामुख्याने दोन भागामध्ये विभाजित होताना दिसते, एक प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी अप्रत्यक्ष लोकशाही. परंतु लोकशाही म्हणजे काय, तर ज्यामध्ये जनता ही सर्वोच्च स्थानावरती असते आणि ती आपली व्यवस्था सुकर पद्धतीने चालावी याकरता त्या ठिकाणी कार्य करण्याचं काम करत असते, तिला लोकशाही असे म्हणतात. सर्वसाधारण भाषेमध्ये जर सांगायचं ठरलं तर लोकांनी लोकांसाठी चालवलेलं जे काय राज्य असतं अर्थात ते लोकशाही म्हणून ओळखलं जातं. मग अशा पद्धतीची ही जी लोकशाही आहे ही मुख्यतः दोन भागामध्ये विभाजित होते, एक प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी जी आहे ते म्हणजे अप्रत्यक्ष लोकशाही. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये जर पाहिलं तर जनता हे सर्वश्रेष्ठ असून त्यांचे अधिकारी अत्यंत प्रभावी स्वरूपाचे असते, ज्या आधारावरती ती वेगवेगळी व्यवस्था आपली प्रस्तुत करताना आपल्याला दिसते. तर अप्रत्यक्ष लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी जनता आपले अधिकार जे असतात हे आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून प्रस्तुत करण्याचं काम करताना आपल्याला दिसतात. अर्थात अप्रत्यक्ष लोकशाही जर बघितली गेली तर एक स्वतंत्र स्वरूपाचे, जिला प्रातिनिधिक लोकशाही म्हणून पण ओळखलं जाताना दिसतं. यामध्ये प्रत्यक्ष लोकशाही जे तिची व्यवस्था जर बघायची ठरली तर आपल्याला पुढे पाहता येऊ शकते. प्रत्यक्ष लोकशाहीचे मुख्यतः 4 प्रकार पडताना दिसतात. यामध्ये नंबर 1 जर बघितली गेली तर सार्वत्रिक मतदान आहे.
या सार्वत्रिक मतदान प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी प्रस्तावित कायद्याबाबत मतदारांनी स्वतः मतदान करून ठराव पारित करणं म्हणजे सार्वत्रिक मतदान होय. म्हणजे अर्थातच इथे एखाद्या विधेयकाच्या बाबत चर्चा करत असताना किंवा मतदान करत असताना जर बघितलं गेलं तर जनता स्वतः त्या विधेयकाच्या बाबत चर्चा करते आणि स्वतः मतदान करून ते विधेयकाला मंजुरी द्यायची की नाही द्यायची याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं कार्य करताना आपल्याला दिसतंय. दुसरं पुढाकार आहे. कायदा करण्यासाठी जर समजा प्रतिनिधी तयार नसेल अशा परिस्थितीमध्ये जनता स्वतः किंवा मतदार स्वतः त्या विधेयकाच्या बाबतचा प्रस्ताव विधानमंडळांना पाठवते आणि विधानमंडळांना त्याबाबत कायदा करण्याचे निर्देशन देण्याचे कार्य करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे राईट टू रिकॉल, परत बोलवणे. एखादा प्रतिनिधी, जनप्रतिनिधी किंवा एखादा अधिकारी आपलं कर्तव्य बजावण्यासाठी कसूरता करत असेल किंवा कर्तव्य सुस्थितीत बदलवत नसेल तर अशा स्थितीमध्ये त्याला परत मागे बोलवलं जातं आणि त्या जागी योग्य प्रतिनिधी, कार्य करणाऱ्या प्रतिनिधींना नियुक्त करण्याचं काम करतात. त्याला राईट टू रिकॉल अथवा परत बोलवणं असं म्हटलं जाताना दिसतं. आणि अंतिमतः जर बघितलं गेलं तर सार्वमत. सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यांवरती जनता आपलं मत स्पष्ट करते आणि त्या मताच्या आधारावरती त्या ठिकाणी आपली व्यवस्था जी ती कार्यान्वित करण्याचं काम करते. या प्रक्रियेला जर बघितलं गेलं तर प्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जाताना दिसतं. पुढे अप्रत्यक्ष लोकशाही. अप्रत्यक्ष लोकशाहीचा विचार जर केला तर तिचे मुख्यतः दोन प्रकार आपल्याला पडताना दिसतात. त्यामध्ये नंबर 1 अध्यक्षीय लोकशाही अथवा अध्यक्षीय शासन व्यवस्था आणि नंबर 2 संसदीय लोकशाही अथवा संसदीय शासन व्यवस्था. अध्यक्षीय लोकशाहीमध्ये जर बघितलं गेलं तर येथे राष्ट्राध्यक्ष हा प्रत्यक्ष जनतेच्या माध्यमातून निवडला जाताना दिसतो. उदाहरणार्थ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. तर संसदीय लोकशाहीमध्ये इथे प्रतिनिधींमार्फत त्या ठिकाणी देशाचा पंतप्रधान अथवा अध्यक्ष जो ते निवडला जाताना आपल्याला दिसतो. ती प्रक्रिया जर बघितली गेली तर अर्थातच भारत अथवा ब्रिटनमध्ये पाहायला मिळते. तिला पॉप्युलरली भाषेमध्ये त्या ठिकाणी संसदीय लोकशाही किंवा पार्लमेंटरी डेमोक्रेसी असं म्हटलं जाताना दिसतं. या संबंधित काही महत्वपूर्ण खटले आहेत जसे की मोहनलाल विरुद्ध जिल्हाधिकारी रायबरेली. या संकल्पनेमध्ये या खटल्याच्या माध्यमातून लोकशाही ही जी संकल्पना ही तात्विक राज्यशास्त्राचा भाग आहे जो सरकारी व्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी लागू केला जातो अशा पद्धतीचा निर्णय दिला होता. आणि दुसरा भारतीय संघ विरुद्ध लोकशाही प्रशासनिक संस्था ज्यामध्ये जोपर्यंत निष्पक्ष निशुल्क मतदार तयार होत नाही तोपर्यंत खरी लोकशाही जी ती अस्तित्वात येऊ शकत नाही हे मत स्पष्ट करण्याचं काम आपल्याला या माध्यमातून केलेलं दिसतं. पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर पुढचा महत्वपूर्ण मुद्दा येतो तो म्हणजे प्रजासत्ताक. हे एक सर्वात महत्वपूर्ण स्वरूप आहे. या स्वरूपाच्या माध्यमातून प्रजासत्ताक म्हणजे काय, राजकीय सार्वभौमत्व हे जनतेकडे आहेत. अर्थात राज्यासारखा एक व्यक्तीकडे नाही किंवा व्यक्ती केंद्रित पण नाहीयेत. याला आपण प्रजासत्ताक असं म्हणतो. ज्या प्रजासत्ताक संकल्पनेमध्ये जर पाहिलं तर शेषाधिकार हा भेदभावपूर्वक न देता त्या ठिकाणी समानतेच्या तत्वावरती त्या ठिकाणी जनतेच्या माध्यमातून प्रस्तुत करणं त्याला आपण प्रजासत्ताक असं म्हटलं जाताना दिसतं. मग अशा स्वरूपाचं हे जे प्रजासत्ताक आहे याचे मुख्यतः दोन प्रकार पडताना दिसतात. नंबर 1 राजसत्ताक आणि नंबर 2 प्रजासत्ताक. राजसत्ताक या संकल्पनेमध्ये देशाचा जो प्रमुख आहे हा प्रमुख राजा किंवा राणी असतं आणि हे जे पद आहे हे वंश परंपरेने अर्थात राजाचा मुलगा किंवा मुलगी पुढे प्रमुख बनेल, त्यांचा मुलगा किंवा मुलगी हे वंश परंपरेने पुढे प्रमुख बनताना आपल्याला दिसतात. या प्रक्रियेला राजसत्ताक पद्धत असे म्हणतात. तर दुसरी महत्वपूर्ण पद्धत आहे ती म्हणजे प्रजासत्ताक. येथे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती हा वंश परंपरेने नसून प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडणूक तत्वाच्या माध्यमातून निवडला जात असतो. त्याला आपण प्रजासत्ताक प्रत्यक्ष स्वरूपाचा असं म्हटलं जाताना दिसतं. हा दोघांमधला बेसिक फरक राजसत्ताक आणि प्रजासत्ताक. उदाहरणार्थ अमेरिका किंवा भारत या दोन्ही देशांमध्ये आपल्याला ही व्यवस्था चाललेली दिसते. यानंतर पुढे प्रस्ताविका जी आहेत या प्रस्ताविकेची स्वरूपानंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रस्ताविकेचे उद्दिष्टही महत्वपूर्ण ठरतात. या उद्दिष्टांच्या माध्यमातून प्रस्ताविका जी ती आपल्याला परिपूर्ण झालेली दिसणार आहेत. मग अशा उद्दिष्टांमध्ये मुख्यतः 4 प्रमुख उद्दिष्ट आपल्याला पाहायला मिळतात. नंबर 1 न्याय, नंबर 2 स्वातंत्र्य, नंबर 3 समानता आणि नंबर 4 बंधुता. या 4
उद्देशांच्या माध्यमातून प्रस्ताविका जी आहे ही परिपूर्ण स्थान प्राप्त करताना आपल्याला या ठिकाणी दिसते. मग इथे जर बघितलं गेलं तर प्रत्येक उद्दिष्टांचा आपण तौलनिक दृष्टिकोनातून थोडक्यात विचार करूया. नंबर 1 न्याय आहे. न्याय या संकल्पनेचा विचार जर केला तर मुख्यतः तिला 3 भागामध्ये आपण विभाजित करू शकतो. नंबर 1 सामाजिक स्वरूपाचा असणारा न्याय, नंबर 2 आर्थिक स्वरूपाचा न्याय आणि नंबर 3 राजकीय स्वरूपाचा न्याय. अशा पद्धतीने हे 3 न्याय जे ते आपल्याला प्रस्तुत होताना दिसतात. यामध्ये प्रारंभिक तत्वावरती सामाजिक न्याय धर्म, वंश, वर्ण, जात, लिंग या आधारावरती कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता सर्व धर्मांप्रती, सर्व व्यक्तींप्रती समानता प्रस्थापित करणं म्हणजे सामाजिक न्याय होय. दुसरा आहे ते म्हणजे आर्थिक न्याय. या आर्थिक न्यायामध्ये जर बघितलं गेलं तर संपत्ती, उत्पन्न आणि मालमत्ता यांचं विषमतावादावरती विभाजन न करता एकत्रितरित्या समानतापूर्वक विभाजन करणं म्हणजे अर्थातच आर्थिक स्वरूपाचा न्याय. आणि अंतिमतः राजकीय न्याय, देशातील सर्व नागरिकांना समानतेच्या तत्वावरती राजकीय अधिकार हे समान पद्धतीने प्रस्तुत करणं म्हणजे अर्थात राजकीय स्वरूपाचा न्याय आपल्याला लक्षात घेता येताना दिसतो. यामध्ये प्रारंभिक तत्वावरती सामाजिक न्याय आहे. मूलभूत अधिकारातील प्रमुख कलमांच्या दृष्टीने विचार जर केला तर कलम 14, कलम 15, कलम 16, कलम 17 आणि 18च्या माध्यमातून जर पाहिलं तर सामाजिक स्वरूपाचे न्याय आपल्याला प्राप्त होताना दिसतात. यामध्ये प्रामुख्याने कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावरती कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान संधी प्राप्त करून देणं, कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी प्राप्त करून देणं, कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे आणि कलम 18 जो आहे तर किताबे नष्ट करणे. या सर्व मूलभूत अधिकारांच्या तत्वांच्या माध्यमातून आपल्याला सामाजिक न्याय जो आहे तो प्रस्तुत होताना दिसतो. त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य यामध्ये जर बघितलं गेलं तर व्यक्तीचे विचार स्वातंत्र्य आहेत, त्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेत, त्यानंतर पुढे जाऊन विश्वास स्वातंत्र्य आहेत, त्यानंतर पुढे आपल्याला श्रद्धा आणि अंतिमतः जर बघितलं गेलं तर उपासना या सर्व घटकांचे स्वातंत्र्य जे ते प्रस्तुत होताना दिसतात. यानंतर स्वातंत्र्य ही जी संकल्पना आहे तिला अत्यंत परिपूर्ण दृष्टिकोनातून जर बघितलं गेलं तर व्यक्तीच्या व्यवहारावरती निर्बंध नसणे, अर्थात प्रत्येक व्यक्तीस अथवा व्यक्तिमत्वाच्या विकासास संधी प्राप्त करून देणं म्हणजे स्वातंत्र्य होय. घटनेच्या सरनाम्यामध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांच्या स्वातंत्र्यांची हमी देखील आपल्याला दिलेली दिसते, ज्या स्वातंत्र्याच्या माध्यमातून कलम 19च्या अंतर्गत विविध प्रकारचे स्वातंत्र्य प्रस्तुत होताना दिसतात. जसं भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, संघ किंवा संघटना स्थापन करण्याचं स्वातंत्र्य आहे, विनाशस्त्र एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे, कोणत्या प्रकारचा व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे, भारताच्या भौगोलिक क्षेत्रात भ्रमण करण्याचं स्वातंत्र्य आहे किंवा भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये वास्तव्य करण्याचं स्वातंत्र्य हे आपल्याला इथे प्रस्तुत होताना दिसतं. त्याचबरोबर कलम 21 आहेत. कलम 21च्या माध्यमातून जगण्याचा अधिकार आहे, परंतु असा जगण्याचा अधिकार व्यक्तीच्या शरीरापुरता मर्यादित नसून सन्मानपूर्वक व्यक्तीला जगण्याचा अधिकार जिथे प्रस्तुत होतो तो स्वातंत्र्याचा एक भाग आहे. आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी कलम 21A माध्यमातून जर बघितलं गेलं तर एक प्रकारे राईट टू एज्युकेशन शिक्षणाचाही अधिकार एक स्वतंत्रपणे आपल्याला प्रस्तुत केलेला दिसतो, जिथे 6 ते 14 वयोगटातील बालकांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन प्रस्तुत करण्याचं काम करणारी ही व्यवस्था आपल्याला इथे लक्षात घेता येते. आणि या सर्व स्वातंत्र्यांना सुरक्षित ठेवण्याकरता न्यायिक पुनर्विलोकन ही व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. मूलभूत अधिकारातील कलम 32च्या माध्यमातून आपल्याला आपले मूलभूत अधिकार जर राज्यसंस्थेच्या माध्यमातून खंडित झाले तर अशा परिस्थितीत ते पुन्हा प्राप्त करून घेण्याकरता जर बघितलं गेलं तर ते आपल्याला सर्वोच्च न्यायालयाकडून प्राप्त करून घेता येऊ शकतात. त्याचबरोबर उच्च न्यायालयाकडून कलम 226च्या माध्यमातून असे मूलभूत अधिकार पुन्हा प्राप्त करून घेता येताना दिसतात. यानंतर पुढे समता किंवा समानता आहे. समाजामध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला पुरेशी संधी प्राप्त करून देणारी व्यवस्था म्हणजे समता होय, ज्या समतामध्ये नागरी समता, राजकीय समता आणि अंतिमतः आर्थिक समता आपल्याला पाहायला मिळताना दिसते. यानंतर पुढे जर बघितले गेले तर नागरी समता या तत्वामध्ये कलम 14 कायद्यापुढे समानता, कलम 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर भेदभाव करण्यास मनाई, त्यानंतर कलम 16 सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी, कलम 17
अस्पृश्यता नष्ट करणे आणि अंतिमतः कलम 18 पदव्या रद्द करणे यासारख्या नागरी समानतेचे तत्व आपल्याला इथे पाहायला मिळताना दिसतात. राजकीय समानतामध्ये जर बघितलं गेलं तर कलम 325च्या माध्यमातून राजकीय समानता आपल्याला पाहायला मिळताना दिसते. या राजकीय समानतेमध्ये धर्म, वंश, जात, लिंग या आधारावरती व्यक्तीला अपात्र ठरवलं जाणार नाहीये. त्यानंतर पुढे कलम 326च्या माध्यमातून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रौढ मताधिकाराच्या आधारावरती त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याची समान संधी प्राप्त करून देणारी व्यवस्था अर्थात राजकीय समानता. आणि अंतिमतः आर्थिक समानता कलम 39च्या माध्यमातून समान कामाबद्दल समान वेतन प्रस्तुत करणारी व्यवस्था, जी स्त्री पुरुषांमध्ये कोणत्या प्रकारचा भेदभाव न ठेवता समान संधी देणारी व्यवस्था आपल्याला आर्थिक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरते. त्यानंतर अंतिमतः आहे तो म्हणजे बंधुता. भावनिक बंध किंवा आपलेपणाची भावना निर्माण करणारी व्यवस्था म्हणजे बंधुता होय. या बंधुतेच्या माध्यमातून जर बघितलं गेलं तर अर्थात कलम 1 जो स्पष्ट करतो की भारत हा राज्यांचा संघ आहे, अर्थात सांप्रदायिकता, प्रादेशिकता, जातीयता, भाषावाद, अलगाववाद यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेस बाधा आणणाऱ्या घटकांना त्या ठिकाणी पूर्णपणे बाजूला सारणं किंवा त्यावरती मात करणारी व्यवस्था जर असेल तर ती म्हणजे बंधुता होय. त्यानंतर कलम 51A च्या अंतर्गत त्या ठिकाणी महत्वपूर्ण तत्व स्पष्ट करण्यात आले, जे मूलभूत कर्तव्यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वांच्या माध्यमातूनही आपल्याला या ठिकाणी बंधुता ही संकल्पना जी ती प्रवर्धित होताना दिसते. आणि अंतिमतः जर बघितलं गेलं तर 42वी घटना दुरुस्ती अन्वये जर पाहिलं तर एकात्मता हे तत्व सरनाम्यामध्ये समाविष्ट केलेलं दिसतं. ओव्हरऑल या सर्व घटकांचा विचार करता एक प्रकारे सरनामा किंवा त्यातील असणारे स्वरूप आणि उद्दिष्टे यांची व्यवस्था आपल्याला स्पष्ट होताना दिसते. ही गाथा अस्तित्वाची, शौर्याची, पराक्रमाची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची, या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची. कर्तृत्व इथे गगनाला भिडे, परिमूल जाणून घेऊ व्यक्तिविशेष